समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाची अपडेट तुमच्यासमोर आणलेली आहे. बघा, महाराष्ट्र शासनाकडून आपल्याला बांधकाम कामगार योजनेमार्फत जी काही क्लेम्स मिळत असतात, तर त्याच्यामध्ये 32 प्रकारचे क्लेम्स असतात. त्याच्यामध्ये भांडी संच असू शकतो, एस किटी, सेफ्टी किट, डिनर सेट, तसेच बघा मुलांच्या शाळेसाठी शिष्यवृत्ती म्हणजे स्कॉलरशिप असू शकते. त्याचबरोबर बांधकाम कामगाराच्या स्वतःच्या लग्नासाठी सुद्धा एक काही क्लेम्स असतात. बघा, घरकुल बांधकाम योजना सुद्धा असते. तर असे या स्कीममधून बघा काही बांधकाम कामगारांचे प्रश्न आलेले होते की ताई, आमच्या मुलांना शाळेमध्ये शिष्यवृत्ती मिळत नाही, स्कॉलरशिप मिळत नाही, यासाठी कोणता क्लेम आहे. त्याचबरोबर हा जो क्लेम आहे तर आम्हाला करता येत नाही, याच्यासाठी बघा कोणती प्रोसेस आहे. त्यांना शिष्यवृत्तीचा फॉर्म भरत असताना आम्हाला पेन आय डी मागत आहेत किंवा मग सरळ आय डी मागत आहेत, तर ही आय डी कुठे मिळून जाईल. तर असे बरेच प्रश्न काही बांधकाम कामगारांचे आलेले आहेत. तर त्या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं, शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून योग्य माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. तर बघा, जे काही बांधकाम कामगार आहेत तर त्यांना प्रश्न पडलेला आहे की त्यांचे जे काही आपत्ती आहे, पाळली आहे, मग त्याच्यामध्ये मुलगा असू शकते, मुलगी असू शकतो आहे शिष्यवृत्तीचा, तर तो फॉर्म भरला जातो आणि त्यातून आपल्याला शिष्यवृत्ती म्हणजे स्कॉलरशिप मिळत असते. हा जो फॉर्म भरत असताना त्याच्यामध्ये बघा काही बांधकाम कामगारांना प्रश्न पडलेला आहे की पेन आय डी किंवा मग सरळ आय डी कुठे भरायचा आहे, कसा काही बांधकाम कामगारांना हा जो पेन आय डी आहे किंवा मग सरळ आय डी आहे तर हा कुठे मिळतो, कसा मिळतो, हे सुद्धा माहिती नाही. काही बांधकाम कामगार असतील तर बघा त्यांच्या मुलांच्या शिष्यवृत्ती म्हणजे शिष्यवृत्ती मिळत असते 1ली ते 7वी, 7वी ते 10वी, 10वीच्या पुढे पदवीधर होण्यापर्यंत शिष्यवृत्ती आपल्याला वर्षाला मिळत असते. त्याच्यामध्ये मग बघा 5,000पासून ते 1,00,000पर्यंत शिष्यवृत्ती आपल्या मुलांना आपल्या अपत्याला मिळत असते. प्रत्येक वर्षी पहिलीपासून तुम्ही MBBS करा, तुम्ही इंजिनिअरिंग करा, मास्टर डिग्री घ्या, कोणतीही तुम्ही करत असाल तर याची शिष्यवृत्ती आहे, स्कॉलरशिप आहे, तर शासनाकडून आपल्याला वर्षाला मिळत असते. तर गव्हर्नमेंटकडून ही जी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळातर्फे ही जी योजना आहे शिष्यवृत्तीची, स्कॉलरशिपची, तर हे जे महाराष्ट्र शासन आहे, गव्हर्नमेंट जे आहे, तर ते आपल्याला वर्षाला पहिलीपासून ते मास्टर डिग्रीपर्यंत देत असतं. प्रत्येक वर्षी आपल्याला 2,50,000पासून ते लाखापर्यंत शिष्यवृत्ती आपल्या अपत्याला मुलीला मिळत असते. तर मग हा जो फॉर्म आहे तर हा कसा भरायचा आहे आणि कसा भरायचा आहे, कधी भरायचा आहे, असा बराच प्रश्न जो आहे बांधकाम कामगारांना पडलेला आहे. जो शिष्यवृत्तीचा फॉर्म असणार आहे तर हा ऑनलाईन फॉर्म भरावा लागत असतो. जे ऑनलाईन कामं करतात बघा, मोबाईलवर सुद्धा आपण हा फॉर्म भरू शकतो. तर त्याच्यामध्ये हा जो पेन आय डी आहे किंवा मग सरळ आय डी आहे तर हा भरावा लागत असतो. वृत्तीसाठी हा जो पेन आय डी असणार आहे, सरळ आय डी आहे, तर कसा भरायचा आहे आणि कुठे मिळतो. तर बघा, हा जो पेन आय डी आहे किंवा मग सरळ आय डी आहे तर हा मुलांच्या शाळेमध्ये मिळत असतो. बघा, उदाहरणार्थ तुमचा मुलगा किंवा मग मुलगी 8वीला असेल तर त्यांच्या 7वीच्या बघा रिझल्ट जो असतो, मार्कलिस्ट असतं, तर त्याच्यावरती सुद्धा सरळ आय डी असं लिहिलेलं असतं. ते लिहिलेलं नसेल तर मग त्यांच्या शाळेतील जे काही सर असतील, प्रिन्सिपल असतील, तर त्यांना असं सांगायचं आहे की माझ्या मुलीचा जो फॉर्म आहे शिष्यवृत्तीचा, बांधकाम कामगार योजनेतर्फे जी शिष्यवृत्ती मिळते, तर त्याचा फॉर्म मला भरायचा आहे मला आणि त्याची सरळ आय डी लागणार आहे. तर ते नक्कीच पेनने मार्कलिस्टवरती लिहून देतील. त्यावेळेस जे प्रिन्सिपल असतील, शिक्षक असतील, तर त्यांना तुम्ही एकदा विचारा आणि नक्कीच सरळ आय डी असेल, पेन आय डी असेल तर मुलांच्या मार्कलिस्टवरती लिहून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर बघा तुम्ही तुमच्या मुलाचा, तुमचे जे काय आपत्ती पाळले असेल तर त्याचा जो फॉर्म आहे स्कॉलरशिपचा, तर शिष्यवृत्तीचा क्लेम तुम्हाला करता येणार आहे. वर्षाला मुलांना आपले बघा, मग मुलगी असू शकते किंवा मुलगा असू शकतो, तर वर्षाला 2,500पासून ते 1,00,000पर्यंत आपल्या मुलांना स्कॉलरशिप मिळते. तर ही जी योजना आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळातर्फे आहे. बघा, तुम्ही जर बांधकाम कामगार असेल आणि तुम्हाला जर पावती मिळालेली असेल तर तुम्ही नक्कीच हा क्लेम तुमच्या मुलांसाठी करू शकता. तुमच्या मुलांच्या शाळेच्या शिष्यवृत्तीसाठी काही प्रॉब्लेम्स येत आहेत का, स्कॉलरशिप मिळत आहे की नाही, जर तुमचे काही अजून प्रश्न असतील तर नक्कीच तुमच्या प्रश्नांचं निवारण करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल. आणि आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा.